गली कव्हर पॉइंट मिड ऑन आणि मिड ऑफच्या दिशेने अशी लावलेली क्षेत्ररक्षण सज्ज मंगेश कोलंबे. चांगला टप्प्याचा मारा, पहिला चेंडू निर्धाव. ऋतिक कोलंबे डाव्या हाताचा डावखुरा गोलंदाज, घातक गोलंदाज. त्याच्या विरुद्ध जर आपल्याला ताकदीची फलंदाजी करायची असेल तर कुठेतरी बुद्धीचा आणि चातुर्याचा वापर मंगेश कोलंबे याला करावा लागेल, जेणेकरून मोठे मोठे फटके मारण्यात तो यशस्वी ठरेल. दुसरा चेंडू मंगेशाला, पुन्हा एकदा बीट मंगेश कोलंबे. 2 चेंडू निर्धाव राखण्यात यश मिळते ते ऋतिक कोलंबेला. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी आपल्याला ऋतिक कोलंबेकडून करताना दिसत आहे, मिळते आपल्याला, त्याला पाहायला मिळते गोलंदाजी ऋतिक कोलंबे याच्याकडून. 2 चेंडूंचा तिसरा चेंडू, अतिशय सुंदर आणि योग्य टप्प्याची गोलंदाजी ऋतिक कोलंबेकडून आपल्याला बघायला मिळते. कारण मोठ्या मोठ्या सामन्यात आपल्याला ऋतिक कोलंबे स्ट्रायकर गोलंदाज म्हणून पाहायला मिळतो. कारण डाव्या हाताचा गोलंदाज आणि उजव्या हाताचा कॉम्बिनेशन फलंदाजी, तर दोघांमध्ये ऋतिक कोलंबेच प्रभावी आपल्याला काही सामन्यांमध्ये दिसलेले. मोठ्या मोठ्या सामन्यांमध्ये बोटांची जादू, फिरकी गोलंदाजी ऋतिक कोलंबेकडून आपल्याला बघायला मिळाली आहे. पुन्हा एकदा हवेत चेंडू, चौथ्या चेंडू मध्ये विकेट. नक्कीच मनोजी, जो लेफ्टी बॉलर असतो त्याच्यामध्ये एक वेगळीच कला असते. चेंडू स्विंग करायची, चेंडू पडल्यानंतर स्विंग होतो हलक्या हाताने. त्याच पद्धतीने चेंडू हाताळला ऋतिक याने. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू हाताळल्यानंतर चौथ्या चेंडूवरती येते मंगेशची विकेट. शेलबाद होतोय मंगेश, बॅक टू द डग आउट. आता कोण येईल मंगेशच्या मार्फत त्याची जागा भरून काढायला, षटकारांची आणि चौकारांची आतिषबाजी करायला त्याच्या समवेत जातोय भगवान कोलंबे. चांगल्या पद्धतीने स्पेल हाताळताना P1चा षटक हाताळतोय ऋतिक. अद्यापही 4 चेंडू, 4 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले. चौथ्या चेंडूवरती विकेट कमवले त्यांनी. पुढील येणारे 2 चेंडू काय असेल चेंडूवरती, भगवान काय मारा करेल ऋतिकला. मेडन ओव्हरचं होईल का ऋतिक याची, पाहूया. अंतिम 2 चेंडू P1च्या षटकातील ऋतिक याचे. पुढील होणारा सामना जयशंकर बैलगाडा 11 संघ आणि शिवशंभो एंटरप्राइजेस असा पुढील होणारा सेकंड सेमीफायनलचा सामना असेल. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं. स्ट्राईकला भगवान, नॉन स्ट्राईकला विश्वासतेर. पुन्हा एकदा हवेत मारण्याच्या नादात त्याच पद्धतीने चेंडू हाताळतोय, बोटांवरती स्विंग करतोय ऋतिक. चेंडू पडल्यानंतर थोडस स्विंग होतोय बाहेरच्या साइडने. हीच कला दाखवतोय. ज्या पद्धतीने गोरसाहेबीचा भावेश पवार लेफ्टी बॉलर जसा बॉलिंग करतो त्याच पद्धतीने ऋतिक कोलंबे सुद्धा त्याच पद्धतीने गोलंदाजी करताना. आणि इथे मेडन ओव्हर होते इथे या मॅच मध्ये ऋतिक कोलंबेच्या मार्फत. मला तर वाटतंय पूर्ण दिवसामधील या CPL मधील मेडन ओव्हर टाकणारा एक ऋतिक कोलंबे, ज्याने 6 चेंडू निर्धाव टाकलेत आणि तब्बल 1 विकेट काढली आहे मंगेश याची. बघा, स्पर्धेचा आनंद आणि खेळाचा आनंद कशा स्वरूपात घ्यायचा असतो ते निवृत्ती बागडे आणि दिनकर कोलंबे याच्याकडून आपल्याला समजतंय. खेळाचा पुरेपूर आनंद ते दोघे पण लुटतायत. गावातील चांदई प्रीमियर लीग आपली गावची स्पर्धेचा आनंद दिनकर कोलंबे आणि निवृत्ती बागडे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. खरंच खेळ कसा असावा सामंजस्यपणे आणि आपल्या गावातील सर्व खेळाडूंना. इथे पारितोषिक लावलंय दिनकर कोलंबे आणि निवृत्ती बागडेसाठी. जर का आपण जेल घेतला तर आपल्याला तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. पंकज कोलंबे यांच्याकडून निवृत्ती बागडे आणि दिनकर कोलंबे यांच्यासाठी मोठी संधी आलेली आपल्यासाठी. या संधीचं सोनं करायचंय आपण. दिनकर कोलंबे आणि निवृत्ती बागडे 500 रुपये जमा आहेत समालोचन कक्षाकडे. निवृत्ती बागडे आणि दिनकर कोलंबे यांच्यासाठी क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा फेरबदल करताना सागर कोलंबे कीपरच्या भूमिकेत. सागर कोलंबे सेकंड बॉलर. पायावरती टाकला होता चेंडू, त्याच पद्धतीने धावतोय कल्पेश, परंतु इथे येतील
निवृत्ती बागडे आणि दिनकर कोलंबे यांनी जर कॅच पकडला तर समीर कोलंबे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. एकूण 1000 रुपयांचं बक्षीस दिनकर कोलंबे आणि निवृत्ती बागडे यांच्यासाठी आलेलं आहे. जर कॅच पकडली तर पंकज कोलंबेंकडून 500 आणि समीर कोलंबे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस या दोघा जोडीसाठी आलेलं आहे. अतिरिक्त धाव, या अतिरिक्त धावाच्या मदतीने धावसंख्या हलती येते. धावसंख्या होतीये 2 का? आता वाईट गेलं ना. 2 धावसंख्येवरती साई शैलवन हा संघ भगवान कोलंबे याच्या बॅट मधून चौकार आणि षटकारांची अपेक्षा चाहत्यांकडून त्याच्या पुन्हा एकदा एकाच धावेने समाधान मानावं लागतंय. ते धावसंख्या कासवाच्या संत गतीने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 3. वैभव तेर यांचा मोबाईल मिळालेला 1 रुपया. तर सर्वांनी सहकार्य केलं त्याच्याबद्दल सर्वांचं कौतुक आणि धन्यवाद. स्पर्धेचा आनंद आपल्या गावकरी घेत आहेत झाडाखाली बसून. स्पर्धा आतापर्यंत खूप यशस्वी झाली. स्पर्धेचा आनंद सगळ्या प्रेक्षकांनी आणि खेळाडूंनी सुद्धा घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मिड विकेटच्या बाजूने मारलेला चेंडू, हवेत चेंडू आणि षटकार. विश्वास तेरच्या बॅट मधून आलेला एक तगडा आणि बेकार शॉट. षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 9. आमचा स्कोरर म्हणून काम पाहतोय तो प्रशांत गोरे. चांगला असा स्कोरर, चांगली स्कोररची भूमिका बजावतोय तो प्रशांत गोरे. आणि थंड्याची कोल्ड्रिंकची सोय आमच्यासाठी केलेली आहे ती हनुमंत लोबे यांनी. परंतु हनुमंत लोबे मागच्या दाराकडून कडेकडून निघालेले आपल्याला दिसत आहेत. धन्यवाद हनुमंत लोबे. कान मंत्र देताना गोलंदाजाला निवृत्ती बागडे असतील, सागर कोलंबे असतील, दिनकर कोलंबे असतील कुठेतरी टप्प्याची गोलंदाजी करायला सांगतायत की जेणेकरून धावसंख्या रोखली जाऊ शकते. साईशा इलेव्हनची धावसंख्या झाली ती 9. पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा मारा मिडवेन आणि मिड विकेटच्या बाजूने मारलेला तगडा शॉट. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या हलतीये. धावसंख्या होतीये ती 13. धावसंख्या या 2 चेंडू मध्ये आपल्याला बऱ्याच वेगाने बघायला मिळाली. धावसंख्या 13 वरती. विश्वास तेर जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावांचा डोंगर किंवा धावांचा पाऊस आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. कारण तो मागच्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी चौकार आणि षटकारांची पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला आतिषबाजी पाहायला मिळाली. एक जुना आणि जाणता खेळाडू आणि समजदार खेळाडू या सामन्यामध्ये पाहायला मिळतं विश्वास तेरच्या रूपाने. विश्वास तेर सज्ज स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला भगवान कोलंबे. या षटकातील शेवटचे चेंडू किती. पुन्हा एकदा मिड विकेट आणि मिड विकेटच्या बाजूने तगडा शॉट मारलेला चौकार. पुन्हा एकदा चौकार. बाउंड्री पाहायला मिळते. ताकदीचा उपयोग विश्वास तेर याच्याकडून आपल्याला बघायला मिळतोय. एकूण धावसंख्या झाली 17. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एकूण 11 चेंडू आणि 17 धावा. या 3 चेंडूंमध्ये जोरदार प्रहार आपल्याला पाहायला मिळाला विश्वास तेर याच्या बॅट मधून. 11 चेंडू आणि 17 धावा. स्कोरर मला सांगतात, पंच म्हणून काम बघतायत ते भावेश भोईर आणि प्रकाश कोलंबे. उत्कृष्ट पंचगिरी आपल्याला या सामन्यामध्ये त्यांच्याकडून पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू रोशनचा विश्वास याला. शेवटच्या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू विश्वाससाठी रोशनचा. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याच्या एक धावेमध्ये समाधान मानावं लागतील. तर साईशा इलेव्हन या संघाला एक धावेच्या मदतीने दुसरं षटक पूर्ण होते. धावसंख्या होती ती 18. 2 षटके पूर्ण आणि 18 धावसंख्या साईशा इलेव्हनची संघाची. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 0 धावसंख्या होती पहिल्या षटकामध्ये. म्हणजे या दुसऱ्या षटकामध्ये रोशनच्या या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला एकूण 18 धावा कुठलेला पाहायला मिळाला विश्वास तेरच्या बॅट मधून. चांगली फलंदाजी, चांगल्या ताकदीची फलंदाजी विश्वास तेरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. कारण पहिलं षटक जे ऋतिकने टाकलं त्याच्यामध्ये 1 विकेट ऋतिकने काढली होती आणि धावसंख्या होती त्याची ऋतिकची 0. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 0 धावा आणि 1 विकेट अशी परिस्थिती होती ती साईशा इलेव्हनची. परंतु रोशनच्या या गोलंदाजीवरती
धावांचा डोंगर उभारला गेला विश्वास थेरकडून आणि धावसंख्या धावफलकावरती 18. 2 षटके अजून शिल्लक आहेत. आता या 12 चेंडूंमध्ये साईशा 11 या संघाकडून किती धावा लागल्या जात आहेत त्या साई त्रिशा 11 साठी हे पाहणं उत्सुकतेचं ठरलं जाईल. कारण विश्वास थेर आणि भगवान कोलंबे हे आपण म्हणतो ना की जुनं ते सोनं. कारण मागच्या सामन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं असेल की कैलास कोलंबे असेल किंवा संजय कोलंबे असेल यांच्याकडून जी अचूक टप्प्याची जी गोलंदाजी पाहायला मिळाली ना, त्यांनी आपल्या ज्या बुद्धीचा वापर करून जी गोलंदाजी केली, आपल्या माइंडचा वापर करून जी गोलंदाजी केली ती खरोखर काही आपल्या तरुण खेळाडूंना शिकण्यासारखी असेल. कारण भरपूर सामने यांच्याकडून खेळले गेलेत. मला वाटतं, मला आठवत असेल की 2005-2004 जेव्हा जयशंकर क्रिकेट संघ होता, नसरापूर असेल किंवा सालवड, गणेगाव, मांडवणे असेल, हेदवली असेल, अशा अनेक भागांमध्ये स्पर्धा खेळल्या गेल्या. मी सुद्धा त्याला एक साक्षीदार आहे. या खरोखर एक कैलास संजय कोलंबे यांच्याकडून आपल्याला जो खेळाचं जे प्रात्यक्षिक आपण बघितलं त्यांच्याकडून की अचूक टप्पा गोलंदाजीचा आपण त्यांच्याकडून पाहायला मिळाला. आणि हे सर्व जुने खेळाडू यांच्याकडून थोडेफार आपल्याला शिकण्यासारखे नक्कीच आहे. स्ट्राईक टू विश्वास थेर, गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा मारलेला हा चेंडू. गोलंदाज आहे तो मयूर मसने. पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा मयूर कडून. पहिला चेंडू निर्धाव. सनी मसने कुठेतरी विश्वास थेरच्या विरोधात अभ्यास करून आलेला दिसतोय. सुरेख टप्प्याची गोलंदाजी सनी कडून. पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने मारलेला चेंडू आणि सुरेख क्षेत्ररक्षण दिनकर कोलंबे यांच्याकडून. परंतु 2 धावा काढण्यात विश्वास थेर आणि भगवान कोलंबे. खरोखर जेवढे एफर्ट दाखवलं दिनकर कोलंबे, जर का हा झेल झाला असता तर कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द खतरनाक कॅच झाली असती. आजच्या टुर्नामेंट मधली CPL 2000 पहिले 2026 मधली फर्स्ट कॅच झाली असती दिनकर कोलंबे यांच्या मार्फत. थोडस मिस टायमिंग झालंय आणि झेल झाला नाहीये तो. दिनकर कोलंबे यांना दुखापत काही झाली असेल तर बघा इकडे समालोचन कक्षाकडे. ओके, नाही म्हणतायत पंच. फर्स्ट एड पाहिजे का? लागला असेल तर फर्स्ट एड घेऊन जा. ठीक आहे. पंच सामना सुरू करा. पंच सामना सुरू करा. आपण बदली खेळाडू पाठवायचा आहे. दिनकर कोलंबे यांना खेळाडू कक्षामध्ये पाठवायचा आहे. दिनकर कोलंबे यांना बदली खेळाडू आपण पाठवा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला दिनकर कोलंबे यांच्याकडून. एक क्रिकेट चाहता, एक या स्पर्धेचा चाहता दिनकर कोलंबे. खरोखर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पूर्ण अंग झोकून दिलं दिनकर कोलंबे याने. 2 धावा या दुसऱ्या चेंडू मध्ये. चांगली गोलंदाजी आपल्याला मयूर कडून बघायला मिळाली. विश्वास थेरला कुठेतरी जखडून ठेवण्यात यशस्वी ठरतोय तो मयूर मसने. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 20 वरती पोहोचली ती साईशा 11 या संघाकडून. हवेत मारलेला फटका आणि तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण आदित्य XYZ या खेळाडूकडून. चांगली कॅच पकडली ती साई त्रिशा 11 या संघाकडून क्षेत्ररक्षकाने. आणि विश्वासला तंबूत धाडण्याचं काम मयूर मसनेकडून झालंय. एक मोठा हादरा साईशा 11 या संघाला विश्वासच्या रूपाने. आणि त्याची जागा भरून घेण्यासाठी दिनेश लोबी सुद्धा तितक्या ताकदीचा फलंदाज आहे. आणि स्ट्राईकला असेल तो दिनेश लोबी. काहीसा कान मंत्र आपल्याला विश्वास थेर याच्याकडून दिनेश लोबीला देण्यात आलेला दिसलं. बघूया दिनेश लोबी याच्याकडून आपल्याला चौकार षटकार पाहायला मिळतील का याची एक उत्सुकता प्रेक्षकांना तसंच आम्हाला पण असेल. जर साई त्रिशा 11 संघाला जर पराभूत करायचा असेल तर धावांचा डोंगर हा साईशा 11 या संघाला उभारावा लागेल. 3 चेंडू अंतर्गत धावा झाल्या त्या 20.
आडव्या बॅटने चेंडू मारलाय आणि जातोय 4 धावांसाठी चौकार. पहिलाच गेल्या गेल्या चौकार लगावलाय दिनेश लोभी याने. लॉंग लेगच्या दिशेने मारलेला कार्पेट पद्धतीचा दिनेश लोभेकडून हा फटका होता. अतिशय बुद्धीचा आणि चातुर्याचा उपयोग करून हा मारलेला लॉंग लेगच्या दिशेने दिनेश लोभेचा फटका. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या होते ती 24. तिसरं षटक स्कोर कार्डवरती स्कोर खूप कमी असल्याने दिनेशला कुठेतरी मोठे फटके लगावे लागतील. आता तिसरी ओव्हर हाताळताना पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने मारलेला फटका चौकार. वन बाउन्स चौकाराच्या चौकार. सहाय्याने धावसंख्या होती ती 28. मी म्हणालच होतो की दिनेश लोभी अतिशय ताकदीचा फलंदाज म्हणून ओळखला जातो. अतिशय चांगल्या चांगल्या सामन्यांमध्ये आपल्याला त्याची उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली दिनेश लोभी याची. आणि त्याचाच एक प्रात्यक्षिक आपल्याला या सामन्यामध्ये आपल्याला दिसून येतंय. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या होती ती 28. या षटकातील तिसऱ्या षटकातील मला वाटतं शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. एक चेंडू शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील. काहीसा महागडा ठरताना दिसतोय तो आता मयूर मसने. शेवटचा चेंडू दिनेश लोभी याला मयूरचा. काहीसा दडपण मला वाटतं मयूरच्या डोक्यावरती आलेलं दिसतंय. कारण सलग 2 चौकार मयूरला दिनेश लोभी याच्याकडून मारले गेले आणि त्याचाच कुठेतरी दडपण आपल्याला मयूरकडून पाहायला मिळतंय. धावसंख्या 1 ने पुढे. पुन्हा एकदा कव्हर स्वीपरच्या दिशेने मारलेला चेंडू 1 धावेने समाधान मानावं लागेल. तिसरं षटक पूर्ण. धावसंख्या होती ती 29-30. 3 षटके पूर्ण आणि 30 धावा धावफलकावर लागल्या त्या साईशा 11 या संघाच्या. 30 षटकानंतर धावसंख्या झाल्या त्या 30. तसं पाहायला गेलो तर मित्रांनो फक्त 12 चेंडू मध्ये 30 धावा कुठून काढल्यात. पहिली ओव्हर जी टाकली मेडन ओव्हर ऋतिक याने, त्यानंतर जे 12 चेंडू हाताळले तर त्या 12 चेंडू वरती तब्बल 30 धावा कुठून काढल्यात त्या साईशा 11 संघाने. चांगलं कमबॅक करताना दिसतंय साईशा 11 संघ. येणारा शेवटचा आणि अंतिम चेंडू आणि अंतिम ओव्हर कोण टाकणार या संघाकडून. शेवटची ओव्हर टाकण्यासाठी हॅलो मला तर नक्कीच वाटतंय सागर कोलंबे स्वतः जबाबदारी घेताना दिसतायत शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी. येणारे शेवटचे 6 चेंडू वरती कितपत धावा कुठून काढणार दिनेश. पहिल्याच चेंडूवरती हलक्या हाताने टॅप केला चेंडूला. चेंडू खाली येत आहे निवृत्ती बागडे. एकच मिळेल धाव तिथे आणि 1च्या सरासरीने धावसंख्या झालेली 31. पुढील चेंडू सागर कोलंबे याचा भगवानसाठी. आता भगवानला कुठेतरी दाखवावं लागेल आपल्या संघासाठी एक मोठा रनांचा स्कोर कुठेतरी त्याला गाठावं लागेल. चेंडू बाउन्स झालाय आणि काही समजला नाहीये. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि पंच बोट वर करून सांगतात की इथे आउट आहे. रन आउटच्या स्वरूपात धावबाद होतोय तो भगवान. आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होताना सौरभ. येणारे शेवटचे 4 चेंडू दिनेशसाठी. दिनेश काय करील 4 चेंडू मध्ये, कितपत धावा कुठून काढणार. स्टेप आउट केला होता परंतु स्टेप आउटने फक्त एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना फिल्डिंग मध्ये थोडस बंबल होताना आणि इथे 2 धावा सेफ मध्ये कंप्लीट केल्यात दिनेश याने. पुढील येणारे 3 चेंडू दिनेशसाठी काय करणार सागर, कोणत्या पद्धतीने चेंडू हाताळणार. ऑफसाइडच्या दिशेने फटका लगावलाय आणि इथे येतोय षटकार. एक चांगला फटका
चांगला रक्षण करता आलं नाहीये, परंतु चांगला फटका सजवलाय दिनेश याने आणि त्याच्या बॅट मधून 6 धावेनी धावसंख्या पुढे सरसावताना. शेवटचे 2 चेंडू सागर कोलंबे याचे आणि धावसंख्या झालेली ती 39. पुढील 2 चेंडू, शेवटचे 2 चेंडू काय असणार, 2 चेंडूवरती कितपत धावा येणार आणि कितपत धावा रोखणार सागर कोलंबे, ते येणारे पुढील 2 चेंडू या इनिंग मधील. डबलचा कॉल आणि इथे काय होईल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु हिट झालेला नाही आणि इथे फलंदाज सेफ असणार. डायरेक्ट हिट केली होती परंतु काही झालं नाहीये, तिथे समीकरण बदललंय. 2 धावा, फलंदाज सेफ, स्ट्राईक ठेवले दिनेशने स्वतः शेवटच्या चेंडूवरती. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू या इनिंग मधील सागर याचा दिनेश साठी. या शेवटच्या चेंडूवर काय करणार, पुन्हा स्टेप आउट केलाय, सिंगल कंप्लीट, डबलला प्राधान्य दिलंय, डबल कंप्लीट होईल का, आणि इथे पंच बोट वर करून सांगताय इथे धावबाद झालेला आहे दिनेश. इथे फक्त एक सिंगल मिळेल आणि सिंगलने धावसंख्या झालेली ते या संघाची 41. 24 चेंडू मध्ये 41 धावा कुठून काढल्या सायशा 11, 42 धावा. 43 ला विन असणारे वीर 11 संघ. 42 धावा कुठून काढल्या सायशा 11 संघाने तब्बल 24 चेंडू मध्ये. आता 24 चेंडू मध्ये 42 धावा करायच्या त्या वीर त्रिशा 11 संघाला. मोठं वादळ येऊन गेलं मैदानामध्ये. आता वादळ कोणत्या दिशेने जाणार, सायशा 11 की वीर 11, ते जाऊया कॉम्बॉक्स मध्ये आणि पाहूया. पुढील सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणार वीर त्रिशा 11 संघ. 43 धावांचा पाठलाग, 43 धावांचा पाठलाग करताना धावा किती रोखणार आणि किती ठोकणार, येणारे पुढील 4 षटक जयशंकर कडून. बैलगाडा 11 या संघाचे कर्णधार आणि शिवशंभो एंटरप्राइजेस या संघाचे कर्णधार यांनी दोघांनी आपला समालोचन कक्षाकडे यायचंय आणि आपल्या खेळाडूंनी कृपया ते मागचे बॅनर जे वाकडे झालेले आहेत ते सरळ लावायचे आहेत. कृपया सहकार्य करा. शिवशंभो एंटरप्राइजेसचे कर्णधार आणि जयशंकर बैलगाडा 11 या संघाचे संघनायक यांनी कृपया नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचंय. हॅलो, टॉस साठी कॉईन द्या. कुठे गेला कॉईन? अंकुशजी बागडे, आपल्याकडे कॉईन असेल नाणेफेकीसाठी या.
ओ अंकुशजी बागडे नाणेफेकीसाठी या, आपल्याकडे कॉईन आहे. हा घ्या, दोन्ही संघनायक घ्या, टॉस उडून घ्या. हा, नाणेफेक कोणाच्या बाजून झाले कृपया इकडे कळवा. सेमीफायनल रंगताना मैदानामध्ये साईशा 11 वर्सेस वीर त्रिशा 11. संघाच्या एक इनिंग झालेली संघमालकांनी साईशा कृपया 11 दबाव आणू नये संघाने तब्बल नाणेफेकीसाठी. 24 चेंडू मध्ये कोणाचा? 42 धावा टॉस कुठून कोणाचा? काढल्यात आणि 43 धावांचा पाठलाग करताना वीर त्रिशा 11 संघ स्ट्राईक वरती असणारे जयशंकर हर्षद 11 आणि नॉन स्ट्राईकला आहे ऋतिक, ज्यांनी बैलगाडा मागच्या संघाने मॅच मध्ये नाणेफेक ऋतिकने जिंकलेली. षटकार आणि निर्णय चौकारांची त्वरित कळवायचा आहे. आतिषबाजी केली. गोलंदाजीसाठी आलाय तो मंगेश. पहिलाच चेंडू हाताळताना मंगेशचा चेंडू पडल्यानंतर फारशी उचली घेतली नाहीये. आणि हर्षदला तिथे चेंडूचं काही समीकरण कळलं नाही. येतोय निर्धाव चेंडू, पहिलाच चेंडू निर्धाव मंगेश याचा. स्विंग केलं होतं चेंडूला, परंतु तितकाच समाचार दिलाय हर्षद याने आणि येईल चौकार 4 धावांसाठी. सेकंड बॉल वरती येतोय चौकार. पहिला चेंडू निर्धाव काढला, परंतु तितकाच तिखट मारा करताना हर्षद चौकार लगावतोय दुसऱ्या चेंडूवरती. येणारे 22 चेंडू आणि 39 धावांची गरज वीर त्रिशा 11 संघाला. मंगेशचा पुढील चेंडू, आता चेंडू उडवलाय आणि येईल चौकार 4 धावांसाठी. खणखणीत चौकार. आता मंगेशला ओळखलंय, कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करतोय मंगेश याला ओळखलंय हर्षद याने आणि बॅक टू बॅक 2 चौकार लगावले ते मंगेश वरती. मोठे फटके मारताना विकेट कुठेतरी टिकून ठेवावी लागेल हर्षद याला. चौथा चेंडू हाताळताना मंगेश. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु इथे फार पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली होती 13. एक चांगला स्ट्राइक रेट ठेवलाय तो हर्षदाने ऋतिक याने.
P1चा षटकामध्ये 13 धावा कुठून काढल्यात. दुसरी ओव्हर टाकण्यासाठी सज्ज राकेश कोलंबे. चेंडू हाताळणार, त्यावरती मारा करणार हर्षद. मंगेश आपण तो बॅनर सरळ करायचे. धन्यवाद. सेकंड स्पेल हाताळताना राकेश. यावरती किती मारा करणार हर्षद. पहिल्या ओव्हरमध्ये 13 तर आल्यात आणि पहिल्याच चेंडूवरती घणाघाती प्रहार केलाय आणि या चेंडूवरती येतात 6 धावा. षटकारासाठी जातोय चेंडू सीमा पार. पहिल्याच चेंडूवरती प्रहार करतोय हर्षद थेर. एक अचूक टप्पा टाकावा लागेल राकेश याला, जेणेकरून हर्षदला त्या चेंडूचा अंदाज घेता येणार नाहीये. मोठी अपील केली होती, परंतु इथे पंच दात फेटाळताना दिसत आहेत. कुठली विकेट नाहीये येथे. एक निर्धाव चेंडू राकेशच्या मार्फत. तिसरा चेंडू हाताळताना राकेश. मोठा फटका इथे सुद्धा येतोय. मोठा फटका आणि जाईल सीमा रेषा पार. आर पार 6 धावांसाठी षटकार. जो डायलॉग फेमस झाला होता मयूर पिसेकर ग्राउंड वरती, भल्या भल्यांना करतो ढेर, नाव त्याचं वैभव थेर. परंतु आता इथे वैभव थेरचा भाऊ हर्षद थेर इथे मारा करतोय आणि येतोय 6 धावा. षटकार. वैभवनी कुठेतरी दाखवून दिलं की आपली मॅच हारलेली आहे आणि आपण माघारी परतलोय, तर त्याने तसं जाऊन ड्रेसिंग चेंज करून आलेलं आहे घरी जाऊन. आणि इथे वैभव थेरच्या जागी आता हर्षद थेर कमाली दाखवताना चांगल्या पद्धतीने षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करतोय तो हर्षद थेर. अठरा धावा फारशा मागण्या नाही, फक्त 3 षटकार हर्षद साठी. फक्त 3 षटकार आणि 18 धावा. मॅच विनिंग. पुन्हा एकदा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, परंतु इथं प्रयत्नांना काही यश आलं नाहीये हर्षद याला. आणि एक निर्धाव चेंडू इथे मिळेल राकेशला. हर्षदनी ओळखलंय की मी करू शकतो, मी दाखवून देऊ शकतो. माझ्या बॅट मध्ये सुद्धा तेवढीच पॉवर आणि तेवढ्याच ताकदीने खेचलेला हा षटकार असेल की काय. परंतु तिथं क्षेत्ररक्षण थोडस गडबडलंय आणि इथे 2 धावा. उंची फार गेली होती, परंतु तिथं क्षेत्ररक्षणाला काही अंदाज आला नाहीये चेंडूचा. नाहीतर कॅच झाली असती आणि हर्षद तंबूच्या दिशेने परतला असता, पण तिथे हर्षद झालाय सेफ. येतील 2 धावा. सत्तावीस धावा.
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 29. 12 चेंडू आणि 14 धावेची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये P1चा षटक हाताळताना मंगेशने दिल्या होत्या 13 धावा. त्यानंतर कुठून काढल्या त्या तब्बल धावा झालेल्या त्या 29. चांगलं रन्स मिळतायत, चौकार आणि षटकार येतात. अंपायर जरा आपण फास्ट अप करायचे, मॅच लवकर संपली पाहिजे. जास्त वेळ घेऊ नका साई 11 संघाचे फलंदाज. तिसऱ्या ओव्हरसाठी आमंत्रित केलंय ते भगवान कोलंबे याला. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. 12 चेंडू 14 धावा वीर त्रिशा 11 संघाला. स्ट्रायकिंगला गेलेले फलंदाज अजूनपर्यंत ग्राउंड मध्ये आहेत. बारा चेंडू आणि 14 धावांची गरज. स्ट्राइक वरती ऋतिक, एक लेफ्टी बॅट्समन, विस्फोटक फलंदाज ऋतिकच्या मार्फत. पहिलाच चेंडू फुल टॉस होता. इथे नो, पंच आम्हाला सांगतात की हा नो चेंडू असणार आहे, त्यावरती येईल फ्री हिट. या चेंडूचा काय सामना करता आला असता तर नक्कीच चौकार नाही तर षटकार मिळाला असता, म्हणजे दिवाळी नसताना बोनस भेटला असता आता. परंतु तिथे काही झालं नाहीये, कारण दिवाळीला खूप अजून उशीर आहे. तर फ्री हिट तर नक्की मिळालंय. फ्री हिटचा काय करणार ऋतिक. अतिरिक्त डाव्या साईडला टाकलेला चेंडू. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. वाईटच्या स्वरूपात एक सिंगलने धाव वाढताना. मंगेश थोडस कान मंत्र देतोय भगवान याला. कुठेतरी टप्पा अचूक टाकावा लागेल, कोणत्या पद्धतीने टप्पा टाकावा लागेल जेणेकरून आपली मॅच आपल्या साईडने झुकेल. भगवानला ओळखावं लागेल. जेवढ्या ताकदीचा बॅटर ऋतिक स्ट्राइक वरती आहे त्याला कुठेतरी थांबवावं लागेल, त्याचं वादळ बंद करावं लागेल. परंतु नाही, इथे वादळ घुमतय आणि येतोय चौक षटकार 7 धावांसाठी ऋतिकच्या बॅट मधून. अकरा चेंडू आणि 6 धावांची गरज. 11 चेंडू मध्ये 6 धावा. सामना मात्र एकतर्फी झुकलेला दिसतोय तो वीर त्रिशा 11 संघाकडून. आणि इथे येते कॅच. ऋतिक बाद होतोय. इथे एक मोठा विस्फोटक फलंदाज बाद होतोय तंबूच्या दिशेने परतताना.
हर्षदतेसाठी पारितोषिक आलेले आहे. षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. निवृत्ती बागडे आणि दिनकर कोलंबे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झालेलं आहे हर्षदसाठी षटकारासाठी. साठी पारितोषिक लावलंय परंतु तो फलंदाज नॉन स्ट्राईकला आहे. तर सागरला कुठेतरी त्याला स्ट्राईक द्यावी लागेल षटकार मारण्यासाठी आणि 500 रुपये त्याच्या खात्यामध्ये जमा करून द्यायचे. हर्षदला स्ट्राईक वरती जाणं खूप इम्पॉर्टन्स आहे. ते ओळखून त्याला स्ट्राईक दिली पाहिजे सागर याने. सवाल 500चा आहे. त्रिमूर्ती कडून 500 आलेले. दिनकर कोलंबे, निवृत्ती बागडे आणि अंकुश बागडे यांच्याकडून 500चा कॅश प्राइज जमा झालेला आहे षटकारासाठी. आता कुठेतरी 500चं कॅश प्राइज आलेलं आहे ते दाखवून द्यावं लागेल हर्षदला. फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि इथे काय होतंय समीकरण बदललंय आणि षटकार लगावलाय. 500चं कॅश प्राइज जातोय खिशामध्ये हर्षद याच्या आणि मॅच फिनिश केले हर्षद थेर याने. हर्षद थेर ठरला या मॅचचा हिरो ज्याने 500चं कॅश प्राइज त्रिमूर्तीकडून आलेलं जिंकलेलं आहे. सागरने दाखवून दिले की 500 जर का कमवायचे असतील तर हर्षदला कुठेतरी स्ट्राईक द्यावी लागेल आणि सिंगल घेऊन त्याला स्ट्राईक दिलेली आहे आणि त्याचा सन्मान करतोय तो हर्षद थेर. फुल टॉस चेंडूवरती कुठली चुकी न करताना लगावलाय षटकार. सागर कोलंबे यांनी घोषित केलं